सुतारखेडे येथील 80 क्विंटल मका पाण्यात भिजल्याने मक्याला मोड आले आणि त्यामुळे मका विक्री होईल की नाही, व्यापारी ही मका घेतील की नाही, आमचा केलेला खर्च तरी मिळेल की नाही अशी चिंता सध्या शोभा प्रभाकर वानखेडे या महिलेसमोर आली आहे. तसेच तेथील सर्व शेतकऱ्यांना हा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात पडला आहे. कारण नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस होत आहे आणि या सतत होणाऱ्या पावसामुळे शेतात असलेले कांदे, द्राक्ष, सोयाबीन, मका या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. पूर्ण तयार असलेला माल आमचा पूर्ण वाया गेला आहे आणि या काळात आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच अपेक्षा आहे आमची. काय सांगाल ताई? कालचे मी शोभा प्रभाकर वानखेडे. हे 2 दिवसापासून असा पाऊस आहे तर काय विचारायलाच नको. ही माझी मका 80 क्विंटल मका बघा, ही सगळी पाण्याने भिजली. आम्ही एवढं पैसा त्याला घालू आणि आम्हाला 5 पैसे हातामध्ये येतात का नाही हेच काही सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही आमच्यावर पूर्ण लक्ष ठेवा आणि आम्हाला काही मदत द्या. हे आमच्या तोंडातला घास छिनून घेतला या पावसाने. काय करायचं आम्ही आता? खायचं, जगायचं का मरायचं हाच विचार पडलाय आता शेतकऱ्याच्या पुढं.